नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, अवेळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पीक विमा योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या परंतु अद्यापपर्यंत पीक विम्याचं वाटप न झालेल्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक असे अपडेट आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 22 सप्टेंबर 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर दाखवत होतं, रक्कम दाखवत होतं, पण अद्यापपर्यंत त्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अशाच नवनवीन योजनांची माहिती देत असतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 22 सप्टेंबर 2025 रोजी आंबिया बहार 2024-25 करता उर्वरित असलेला थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आंबिया बहार 2024-25 करता या आधी सुद्धा अग्रिम 160 कोटी रुपये जवळजवळ वाटप करण्यात आलेली होती आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून परत एकदा उरलेला जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गारपीट असेल, अवेळी पाऊस असेल, यामुळं फळपिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं, ज्यामध्ये संत्री असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, चिकू असेल, त्याच्यानंतर केळी असेल, द्राक्ष असेल, त्याच्यानंतर पेरू असेल, यासारख्या फळपिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना विमा देखील मंजूर करण्यात आलेला होता. पण राज्य शासनाचा हिस्सा पीक विमा कंपनीला मिळालेला नव्हता, म्हणून आतापर्यंत या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांना केलं जात नव्हतं आणि अशाच प्रकारे आता आंबिया बहार 2024-25 साठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आंबिया बहार 2024-25 या वर्षामध्ये फळपिके, ज्यामध्ये संत्रा, मोसंबी, केळी, लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब या फळपिकासाठी 26 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाचा हिस्सा 374,50,76,76,000 रुपये एवढी देणं अपेक्षित होतं, ज्यामध्ये अग्रिम स्वरूपात 160 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले होते. पण रक्कम मोठी असल्याकारणाने पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या मागणीनुसार 203,74,00,000 रुपयाची रक्कम 22 सप्टेंबर 2025 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, हे झालं फळपीक विमा संदर्भात. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी असे आहेत की ज्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, भुईमूग यासारख्या पिकासाठी पीक विमा भरलेला होता. काही शेतकऱ्यांना मंजूर देखील दाखवत आहे, पण अद्यापपर्यंत त्याचं वाटप झालेलं नाही. काही शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. त्या शेतकऱ्यांचं देखील स्टेटस चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना देखील आता एक आशा निर्माण झालेली आहे की हा जसा आंबिया बहारचा GR निर्गमित करून राज्य सरकारनं निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे, तशीच मंजुरी लवकरात लवकर या राहिलेल्या इतर शेतकऱ्यांना देखील सरकारच्या माध्यमातून GR लवकरात लवकर काढून त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. चला तर मित्रांनो, तो देखील GR लवकरच निर्गमित होईल अशी आशा आपण करू. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.